कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हॅपी बर्थडे अमोल। खूप 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 मोठा हो। आई बाबांचे गुण आहेतच तुझ्याकडे, तर आता स्वतःच्या कर्तृत्वानं खूप मोठा हो। बाबांची कुठली हो बापू? बाळा, चला आपण ओवाळून घेऊया। हा, सांगा ना बापू। अमोल, मी तुला काय सांगितलंय? मी प्रॉमिस केल्याने तुला आज सगळं सांगणार म्हणून। हो बाळा, खरंच। अगं पण कधी सांगणार मा? संध्याकाळी सांगेन। इतक्या उशिरा? बाळा, तेव्हाच वेळ असतो की नाही आपल्याला। अमोल, अरे किती प्रश्न विचारायचे? हा, सांगेल तुला नंतर। अरे ओवाळायचंय ना, चला ओवाळून घ्या त्याला। चला चला, बसा। बसा खाली। आहा। हे घे म्हणून। बापू, हे नकोय मला। तुम्ही माझ्यावर किती लाड करता, किती प्रेम करता। या कशा मग? अरे तसं नाही अमोल, तू लाडका नातोयस का नाही, मग तुझ्या खाऊसाठी दिलेत। माझा भाऊ तर मा बनवते ना। हो। बरं, बाद झाला आता। चला देवबाप्पाला नमस्कार करा, जा। अमोल, अमोल, मा, तूच माझा देव आहेस। हो मा, मी देव बाप्पांना सांगून तुलाय, पहिला नमस्कार माझ्या माला। पप्पा, मला पापांबद्दल कळलं ना की लगेच पापा सापडू दे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ताई, काय झालंय? वा, जे करायचं ते सगळं करून झालंय आणि वर विचारते काय झालं म्हणून। पण तुझी खेळी संपली आता अपर्णा। खेळी? कसली खेळी ताई, तुम्ही काय बोलताय? अमोल तुझ्या बरोबर आहे ना? हो। मग त्याला का नाही घेऊन आलीस ग त्या दिवशी? आणि आजवर एकदाही भाऊजींना का भेटू दिलं नाहीस त्याला? किती आतल्या गाठीचीस ग अपर्णा तू। मुद्दा कोण तू लांब ठेवलंस ना आम्हाला अमोल पासून। अय्यो, असं अजिबात नाहीये। असंच आहे अपर्णा। अगं मला चांगलं माहितीये ना, पण बास हा, खरंच बास आता। अमोलने तुझ्याबरोबर साजरा केलेला हा शेवटचा वाढदिवस असणार आहे। ताई, तुम्ही काय बोलताय? हो, अर्जुन भाऊजी येतात आहे तिकडे आणि ते अमोलला घेऊन येतील याची खात्रीच आहे मला। आणि तुला पण ना अपर्णा असंच पाहिजे। 7 वर्ष तोडलंस ना तू त्याला आमच्यापासून, आणि आता अशी वागतेस। अगं तुला नातेवाईक म्हणून घ्यायची सुद्धा लाज वाटते मला।
किती उलट्या काळजाची निघालीस बघ तू. पण ना तुझ्या पापाचा गाडा भरलाय आता. अमोल पण तुझ्यापासून दुरावणार आणि भाऊजी सुद्धा कायमचे. हॅलो ताई हॅलो ताई. मी काय काय झालं? मला रुपाली ताईंचा फोन आलेला. रुपाली ताई? माझ्या मोठ्या जाऊबाई त्या खूप वाईट बोलल्या ग माझ्याशी. खूप. पण असं का हो वंच? त्या म्हणाले की अमोल आणि अर्जुन दोघेही माझ्यापासून दुरावणार आहेत. अरे वा, एकदम माझ्या कामाची दिसते की बाई. पण वंसा असं कोण बोलतं का? खूप वाईट बोलले. मला म्हणाल्या अमोलचा हा शेवटचा वाढदिवस असणार आहे तुझ्यासोबतचा, कारण अर्जुन त्याला घ्यायला येत. अर्जुन घ्यायला येतोय. आता काय करावं बाई? हे ना बाबू पण गेले सामान आणायला. अहो वंस थांबा की. अशी काय रुपाली ताई जिने वंसाच्या डोळ्यात पाणी आणलं? अरे वा, काय माणूस जोडून दिलाय वंस तुम्ही मला. रुपाली ताई, आता लवकरच भेटावं लागणार आहे आपल्याला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमचं लग्नाआधीचं स्वतःचं नाव काय होतं? स्वाती. स्वाती. आणि लग्नानंतर? सोनम. सोनम. माझं पहिलं अश्विनी होतं, नंतर विद्या केलं. विद्या. हो. लग्नानंतर त्यांच्या दोन्ही बहिणीचं नाव अश्विनीच होतं, मावस आणि चुलत. मग नको ना बहिणी तशा, म्हणून म्हटलं विद्या केलं. बहिणी नको तशा? कशा आहेत त्या बहिणी? बऱ्या नाहीत? एकदम काय छान. मस्त आहेत. आता तर बोलला खरे एक्सप्रेशन बाहेर आले. तशा बहिणी बापरे तिच्यासारख्या वागली असं तुम्ही बोलला आता. त्यांच्यापेक्षा मी खूप चांगली वागते असं, म्हणजे हे नाहीये. थांबा थांबा, त्यांचं काय ते एकदा क्लिअर होऊ दे. सुरुवातच अशी केली आहे त्यांनी. त्या खूप चांगले आहेत. उलट मीच अशी, त्या उलट चांगले आहेत, सरळ बोलतच नाही ते. तुम्ही तर बोलताय. त्यांची लग्न झाली तर गेल्या आपल्या आपल्या घरी, आता काही प्रॉब्लेम नाही. मग अश्विनी ठेवायला काय प्रॉब्लेम? मग अश्विनी ठेवायला काय प्रॉब्लेम होता? ते मला विद्या नाही म्हणत, आशूच म्हणतात मला. आशू म्हणजे? त्यांच्यामुळे बदललं. आशू? अश्विनीचा आशू. लाडा प्रेमाने. आसू म्हणजे? आशू. अच्छा अच्छा, आसू. बिचाऱ्यांच्या डोळ्यात लग्नापासून आसूच आहे. काय दोन नणंदबाईंच्या नावावरून बघितलं, यांचं नाव शेवटी विद्या ठेवलं. हो ना? हो. पण विद्याच का ठेवलं? काय आहे माहिती नसतं, त्यांनी सासऱ्यांनी ठेवलं. विद्याच का? हजारो नाव आहेत. हाच प्रश्न मी जाऊन करणार आता. विद्याच का ठेवलं? मला माझं नाव खूप ऍक्च्युली आवडतं. अश्विनी. मस्त कसलं नाव आहे. अश्विनी. पण मग विद्या का? काय माहिती, असं जाऊन आता विचारते मी. पण ती म्हण आहे एक, माहितीये का? विद्या विनयने शोभते. काय काय? विद्या विनयने शोभते. म्हणजे काय त्याचा? मला पण नाही माहिती काय. त्याचा अर्थ माहितीये तुम्हाला? बरं एक मिनिट, आता कोणी बोलू नका, मी तुम्हालाच विचारतो. तुमचं नाव विद्या आहे. विद्या विनयनं शोभते म्हणजे काय? विद्या घेतली नाही तर अडाणी राहू आपण. अगं बोला.
बाकी कोण बोलणार नाहीत. आता अर्थ सांगा, त्याशिवाय पुढे आता सगळे बघतायत आणि गावापासून त्या अश्विनी 2 बघतायत. मग सांगा अर्थ. अर्थ तुम्ही, तुमचं नाव आहे ना विद्या मिस्टर. सांगायचं मग पण मी सर काही बोललीच नाही ना. सांगितलं पण तू विनय नाव नसतं. अगं मग अर्थ तरी सांगा ना, मी तसं सांगते. बरं एक काम करा, इतर 4 जणी मिळून त्यांना अर्थ सांगा, त्या मला खरा अर्थ सांगतील. काय विद्या विनयला शोभत नाही. विद्या घेतल्याशिवाय माणूस अडाणी राहतो. आणि काय जसे जसे वाटतायत तसे अर्थ सांग. विद्येशिवाय शहाणपण येत नाही. म्हणजे मिस्टरांना विद्येशिवाय शहाणपण नाहीये. नाही असं नाहीये, ते खूप छान आहेत. बरं थांबा, या मैत्रिणी तज्ञ आहेत ना तुमच्या, हा प्रत्येकीने आता अर्थ सांगायचा. विद्या विनयनं शोभते. विद्येशिवाय जीवनामध्ये शोभा नाही. ही विनय म्हणते, ही शोभा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बरं तुमचे मिस्टर तुम्हाला प्रेमाने काय हाक मारतात? लाडाने? लाडात येतात? प्रतीक्षा. तुम्हाला आशू प्रेमाने, आणि तुम्ही त्यांना लाडाने? मी साहेब म्हणते, आहो म्हणते. तुम्ही? मला ते पल्लवीच बोलतात. तो मला बायको म्हणतो, मी त्याला नवरा बोलते. वेगळंच प्रेम आहे. लव्ह मॅरेज आहे ना तुमचं? लग्नाच्या अगोदर बबली छकुली बोलायचे, पण आता तुम्हाला त्रिशीलाच बोलतात. शक्य कितवीत असताना? ज्युनियर केजी? म्हणजे ना आमचं प्रॉपर कांद्या पोहाचा प्रोग्राम कार्यक्रम करून सासू सासरे मला बघायला आलं, पसंत केलं. आणि तेव्हा मी 18 झाली नव्हती, 17 वर्षाची होती. हे पण इकडे वकिली म्हणजे शिकत होते, पण त्यांना मी आवडली होती म्हणून सासू सासरे बोलले की आपण जमवून ठेवूया लग्न. पण सासरे असे एज्युकेटेड आहेत, तर ते बोलले की तिचं होऊ दे शिक्षण पूर्ण. पण ह्यांनी जाताना नंबर दिला, फोन नंबर. आणि मग तेव्हा जरा एवढे नव्हते मोबाईल कोणाकडे, माझ्याकडे लँडलाईन होता. मग आम्ही कधी कधी बोलायचो. तर मग 3 वर्ष थांबणार होतो, मग डायरेक्ट ह्यांनी सांगून टाकलं मला लग्न करायचंय. माझा फोनवरून प्रेम झालं. विषय नाही, चकुली बिकुली कधी सुरू? ते फोनवरून बघून गेलं. आता नाहीत बोलत, आता कधी जमाना झाला. 19 वर्षापूर्वी बोलले, आता फक्त त्रिशीला. आज बोल तुझा. आणि तुम्ही त्यांना? मी आहोच बोलते. बरं, आज तुमच्या मैत्रीमध्ये कोणी स्वभाव बदलण्याची गरज आहे? खरं सांग, एकीने जर स्वभाव बदलायचा असेल तर 5 जणी मिळून का? तिला चिडते, राग येतो, पटकन राग येतो. तुझे मिस्टर तुम्हाला सांगत नाही जरा रागावर कंट्रोल ठेव? दोघे पण सेमच आहे आम्ही. ते पण तसेच आहे? ते पण तसेच, आम्ही दोघे पण सेम आहे बिलकुल. भांडतात तुम्ही? भांडण होतात? ऍक्च्युली भांडण होतं आणि असं लगेच अंडरस्टँडिंग. किती वेळ? आठवड्यात किती वेळा तरी? आमचं नेहमी चालूच असतं, छोट्या छोट्या गोष्टी. म्हणा लवकर झोपत जा, लवकर जेवण पाहिजे, अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. ॲक्च्युली माझा बिझनेस असल्यामुळे मला लेट होतं सगळ्या गोष्टी. खूप अपडेट वगैरे असतं, कंटिन्यू कॉल, फोन बंद कर, किती कॉल चालू असतात तुझे. 9 वाजता जेवण पाहिजे मला, तिथून सुरुवात होते भांडणाला. दॅन लवकर झोपत जा. रोज तुम्ही क्षणाक्षणाला भांडण? म्हणजे मी भांडते, पण ते भांडूनच म्हणजे देतच नाहीत भांडून, लगेच सॉरी बोलून मोकळे होतात. मग पुढे काही बोलतात. तुमचे मिस्टर? आम्ही पण जास्त भांडत नाही, म्हणजे ते भांडत नाही. फक्त मला एक सवय आहे, फोन कपाटात ठेवते. तुमचा? हो, की त्यांचा? आणि ते पण सायलेंट वर ठेवते. आणि शोधायला त्यांना लावतो? मग ते फोन करतात ना, त्याच्यावर कधी कधी फोन कपाटात का ठेवला? मग फोन घेतलाय का? हा, म्हणजे सोन्याचा आहे? सोन्याचा नाही, सोनमचा आहे. तुमच्याकडे कसं काय? हे खूप स्ट्रिक्ट आहेत, म्हणजे प्रेमळ पण आहेत, पण ते माझ्याशी भांडतात ना, तर मला असं वाटतं की मी त्या पिंजऱ्यात उभी आहे कोर्टाच्या, म्हणजे असं एकदम. आणि मी एवढं एक्सप्लेन करत राहते, हे ह्याच्यावरून झालं, ते त्याच्यावरून, आणि हे ऐकायलाच तयार नाही. मी म्हणते तो जज पण ऐकून घेतो एकाची बाजू, मी दुसरा वकील करू का आता? म्हणजे एवढे नाही. मग येस ऑर नो म्हटलं, असं कुठेच नसतं. तुम्ही कसं कोर्टात करता मॅटर, तिथं कसं काय बोलता म्हटलं. मला सांगा, आता असे वागतात पण ते लग्न जेव्हा ठरल्यावर तेव्हा गोड गोड
झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सासू मॉम, मी तुम्हाला काही फोटो सेंड केले होते, तुम्ही नाही बघितलेत का ते? नाही. दिशा, चल जरा माझ्यासोबत. बघा दिशा, तू हा फोटो मला पाठवण्याचा हेतू? सासू मॉम, आय एम सॉरी, पण आपण किर्लोस्कर आहोत आणि म्हणजे मी पण काही दिवसात होणार आहे किर्लोस्कर. तर मला असं वाटतं ना की आपण आपल्या स्टेटस नुसार राहावं. ती पारू बेसिक मेड, ती ना तिथे सगळ्यांच्या पुढे पुढे करत होती. गावकऱ्यांची डील सुद्धा तिनंच केलंय. काय काय ते कसले स्टुपिड आयडियाज देत होती आणि आदित्य आणि प्रीतमने हे सगळं तिथे टॉलरेट केलं. टू बी व्हेरी ऑनेस्ट, मला काही आदित्य प्रीतमचे वागणं पटलेलं नाही. सासू मॉम, मला तर वाटतं ना की त्या पारूचे इंटेन्शन्स काहीतरी वेगळेच आहेत. दिशा, सासू मॉम, आय एम सॉरी, सी आय डोंट वॉन्ट टू पिस यू ऑफ, पण ते फोटोज बघा ना. कोण आपल्या बॉसच्या इतकं क्लोज जातं? तो हरीश होता बरं का तिथे, पण तरी ही पारू आदित्य सोबत तिथे आत. शी, हा म्हणजे हे माझं ऑब्झर्वेशन होतं खरं तर. पण दिशा, तू नको पारूची काळजी करूस. मी ओळखते त्या मुलीला, तिला तिच्या मर्यादा माहिती आहेत. आणि आदित्याला माहित असतं तो काय करतोय आणि काय नाही ते. त्यामुळे हे परत नको करूस. ओके सासू मॉम, आय एम सॉरी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. एखाद दिवशी स्वतःच्या हाताने करून घ्यायचा ग चहा. वहिनी तस बघा, आता ही काही वेळ आहे का कॉफी प्यायची? ए पारू, काय ग, कुणाला कॉफी घेऊन चाललीस तू? काय चाललंय तुझं? ते आदित्य सरांची कॉफी. कॉफी यावेळी? वय त्यांना पाहिजे होती. दामिनी मॅडमनेच मला. दामिनी मॅडम काय ग? दामिनी मॅडम हॉट कॉफी मागितली आहे, कोल्ड कॉफी नाही. जा नेऊन दे पटकन, थंड होईल नाही तर. बघितलं वहिनी, ही वेळ आहे का? आणि आदित्य या वेळेला कधी कॉफी पितो का? आता ना थोड्या वेळ ही तिथेच थांबली पाहिजे. वहिनी, आदित्य सर, सॉरी, ते मला ऐकायलाच नाही आलं. का? काय झालं? आणि सॉरी का म्हणतेस? ते मला ना जरा उशीरच झाला. तुम्हाला कॉफी पाहिजे होती ना, हे बघा घेऊन आले आहे. इथे ठेवू? हो, पण मी कधी मागितली कॉफी? तुला माहिती आहे ना मी या वेळेला कॉफी नाही पित. नाही, ते दामिनी मॅडम. बरं, एनिवे आणलीच असतं, ठेवून दे.
पारू एक मिनिट थांब. पारू हे बघ इकडे बस. नाही ते किचन मध्ये प्लीज एक मिनिट आदित्य सर प्लीज बस. आदित्य सर पारू मी काय म्हणतो ते आता नीट आहे. पारू हरीश चांगला मुलगा आहे ग आणि तुझ्या देवी आईने निवडलंय त्याला तुझ्यासाठी. तुला तुझ्या देवी आईवर विश्वास नाहीये का? तो एक अजय असा निघाला म्हणून काय सगळं जग तसं नसतं. तुझ्या मनातली ही भीती घालव आणि एकदा हरीशवर विश्वास ठेवून बघ. आदित्य सर हो तुम्हाला कसं सांगू मी मला नाही पडायचं लग्नाच्या भानगडीत. त्यावेळी माझा बा किती खुश होता. केवढं काय काय करून ठेवलं होतं त्यांना आणि मग शेवटी काय झालं बघितलं ना तुम्ही. पण हरीश तसं नाहीये. एका अनुभवावरून सगळं जग कळत नसतं ग. तू प्लीज झालं गेलं विसरून जा. तू हा जो तुझ्या मनाचा कप्पा बंद करून ठेवला ना तो उघड. त्याशिवाय नवीन माणसं कशी काय करणार आहेत तुला. तू एक काम करशील काय? तू हरीशची परीक्षा घे. कसली परीक्षा? करशील? काय खरं काय खोटं लगेच कळेल तुला. प्रयत्न करते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. घर असे आहे कुठे असे घर खरे नसले जरी. घर असे आहे कुठे जे घर खरे नसले जरी. राहणारा राहतो तेथे असे म्हणती तरी. राहणारा राहतो तेथे असे म्हणती तरी. शोध ऊर्जा देवलोकाची कुठे रे साचते. शोध ऊर्जा देवलोकाची कुठे रे साचते. काय आहे जे गुढीचे रूप उलटे भासते. काय आहे जे गुढीचे रूप उलटे भासते. ज्ञातही झाले तरीही शक्य ना तिचं स्पर्शणे. ज्ञातही झाले तरीही शक्य ना तिचं स्पर्शणे. पावन प्रवाह तीनही अनिवार्य हेची सांगणे. पावन प्रवाह तीनही अनिवार्य हेची सांगणे. सांग. या साऱ्या श्लोकांचा सार असा आहे की दैत्य कितीही शक्तिशाली असला तरी देवी आई त्याचा नाश करतेच. चलाखी करू नकोस. मला फसवण्याचा प्रयत्न करू नकोस. जो काही खरा अर्थ आहे तो सांग. ज्या ज्यावेळी दैत्याने जन्म घेतला त्यावेळी त्याचा संहार करण्यासाठी देवी आईचा अंश जन्माला येतो. खरा अर्थ सांग नाहीतर जीव घेईन तुझा. आता थोडाच अवधी राहिलाय. कसला अवधी? गतग्रहणाचा. एकदा का गतग्रहण सुटलं विरोचकाचा वध होण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही. तुला काय वाटलं? मी तुला खरा अर्थ सांगणार आहे. बिंडोक राजाध्यक्ष, संपवून टाक हिला आत्ताच्या आत्ता. इथे या जंगलातच पुरून टाक. जा.
शेखर, शेखर उठा, आपल्याला घरी जायचंय. शेखर उठा, आपल्याला घरी जायचंय. शेखर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हो, सांगते. विंडो ठेव. सांग, घर असे आहे कुठे जे घर खरे नसले जरी, राहणारा राहतो तेथे असे म्हणती तरी. आपण वर थांबलो तर तेजस भाऊजींच्या जीवाला धोका आहे. साहेब, मी काय म्हणते, तुम्ही इथेच थांबा. मी काही करून बाबा आणि इंद्राणी त्यांना शोधून आणते. तर आपण तू काकू, काही हवं होतं का तुम्हाला? मगाशी काय सांगितलंय? बोलायचं नाही, फक्त ऐकायचं. आणि तुमच्यापैकी कोणीही बाहेर जाण्याचा किंवा तेजसच्या रूम मध्ये जाण्याचा प्रयत्न जरी केला ना, तर तेजसच्या पायाखालचं टेबल खेचलं जाईल. काकू, आम्ही कुठेही जाणार नाही आहोत. आम्ही इथेच आहोत. तुझ्यावर मी कुठेही जाणार नाहीये. मी इथे तुमच्यावर लक्ष ठेवायला आले आहे. काकू, तुम्ही सगळ्यांनी सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये. मी काय म्हणते, मी किचन मध्ये काही आहे का बघते. तुम्ही द्याल का सगळ्यांना? सगळ्यांनी थोडं खाऊन घ्या. मी आलेच. काकू, तुला माहितीये का ग बाबा कुठे आहेत? इंद्राणी आत्ता कुठे आहेत? काकू ग, बोल ना ग काहीतरी. अशी शांत नको बसूस. आम्ही नाही येत वर. तुम्हीच घेऊन जा वर आणि सगळ्यांना खायला द्या. आणि तुम्ही सुद्धा खाऊन घ्या. एकदा सांगितलेलं कळत नाही? काकू, काय करताय तुम्ही? काकू, काय करतेस तू? अगं मित्र नाही. काकू, सॉरी. सॉरी काकू, चूक झाली. तू म्हणशील ते सगळं ऐकतो. सॉरी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. कोण असा? आत येवा. मी येदायचे. चारू, अगो रात कितकी झाली? झोप नाही तू का? माझं जरा काम होतं तुमच्याकडे. माझ्याकडे? एवढ्या रात्री कसला काम गो? मला तुमच्याशी जरा बोलायचंय. येऊ? विचारत काय? ये. आई, अहो तुम्ही? हो, सॉरी. मी तुला डिस्टर्ब तर नाही ना केलं? आय मीन, तू झोपली होतीस का? नाही नाही, झोपले नव्हते. काय झालं, काही काम होतं का? अगं, माझं कधीपासून डोकं दुखतंय ग. थांबायचं काही नावच घेत नाहीये. म्हणून मी तुला बोलवायला आले. मला प्लीज डोक्याला बाम लावून देतेस का? काय झालं? सर, आईंचं डोकं खूप दुखतंय. मी त्यांना बाम लावून देते. थांब, तू कशाला? मी आहे ना. नाही नाही, तू नको. तू झोप, नाही तर तुझी झोप पूर्ण नाही होणार. आणि माझी सून आहे ना, ती लावून देईल बाम. हो,
छान एकदम मसाज करून देते. बरं वाटेल तुम्हाला. चला येते. तुम्ही मगाशी उमा त्यांना जे काही बोलत होता ते मी ऐकलंय. खरं तर मी दुसऱ्याच कामासाठी आले होते, पण तुम्ही दोघी बोलत होतात म्हणून मी आत नाही आले. सगळं ऐकलंस ना तर बरा झाला. माझा एक काम सोप्या झाला. म्हणजे तुम्ही खरंच ओवी आणि श्रीनूच्या लग्नाला परवानगी देणार आहात का? अगो तर बाहेर उभ्या राहून तू सगळं ऐकलंस ना, मग पुन्हा किती विचारतो? आता काय तुझ्या हातात पत्रिका देऊ काय म्हणजे तुझा विश्वास बसतलो? गो बस. हा बघ, तुझा जा शिनूवर प्रेम असा ना तर एका बाजून हा. म्हणजे तुझा प्रेम एकतर्फी हा. शिनूचं प्रेम नाही हा तुझ्यावर. असू दे ना, मला नाही फरक पडत. मला इतकंच माहितीये की तुम्ही माझ्या आणि शिरीनच्या लग्नाला आधी होकार दिला होता आणि आता तुम्ही मागे नाही फिरू शकत. माझं शिरीनवर प्रेम आहे, मला एवढंच पुरेसं आहे. तुझा शिनूवर खराच प्रेम हा काय गो? हो, तेही लहानपणापासून. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मी वचन देऊचं ना. हा बघ बघा, मी उद्या असं काय सांगणार ना. आजो पंप दे बघा, सहन होणार नाही माझं. श्वास तुमचा श्वास माझ्या हातात आहे. काय करू? चारूशी बोलू का आत्ताच? फोन करून बोलवू का तिला बाहेर? तिच्याशी बोलल्यावर मला आणखीन गोष्टी क्लिअर होतील. चारू, मोरकपणा कर नको. माझं नाही द्यायची. तुम्ही मला वचन द्या, मी तुम्हाला लगेच पंप देते. तुम्ही मला वचन द्या की तुम्ही माझं आणि श्रीनूचं लग्न लावून द्या. हातावर हात ठेवा ना द्यायची. द्या. तुम्ही एवढंच तर बोला की तुम्ही माझं आणि श्रीनूचं लग्न लावून द्या. एवढंच बोला, मग मी तुम्हाला हे पंप देते आणि लगेच जाते इथून. मी नाही देणार पंप. मी देते, मी पंप देते. तुम्ही मला आधी वचन द्या की श्रीनू त्याच्या नावाचं मंगळसूत्र फक्त माझ्याच गळ्यात घालेल. ओवीशी मी कधीच त्याचं लग्न होऊ देणार नाही. तुम्ही मला वचन द्या. द्यायची मला वचन द्या. तुम्ही जोवर मला वचन देत नाही तोवर मी तुम्हाला पंप देणार नाही. तुम्ही सगळ्यांचा विचार करता ना, मग आता माझा विचार करा. द्यायची मला वचन द्या. द्यायचे, हातावर हात ठेवा. द्यायची. द्यायची सोडो. द्यायची हात सोडो. द्यायची. तुम्हाला समजत कसं नाही? एवढंच वचन तर द्यायचंय.
झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. शिवानी तू बस आधी, बस. शिवानी तू मला सांग, तू असं का केलंस ग? अगं आम्हाला सांगायचं तरी, एकदा बोलली असतीस आमच्याशी. असं परस्पर गाडी विकून मोकळी झालीस. अगं आपण दुसरा काहीतरी मार्ग शोधला असता ना. आता काय करणार आहेस तू? आई हे बघ, आता माझा नाही दिव्याचा आनंद खूप महत्वाचा आहे. ते गाडीचं बघू आपण नंतर. गाडी एवढ्या सहज विकलीस तू? शिवानी मला माहितीये ना, हे गेल्यानंतर तू रोज सकाळी उठून तुझ्या गाडीजवळ जायचीस, तिला पुसायचीस. तुला कधी बोलावंसं वाटलं ना तर तुझ्या गाडीशी गप्पा मारायचीस. तू तिच्यासोबत बोलून तुझं मन मोकळं करायचीस. ती तुझ्यासाठी फक्त गाडी नव्हती ग, तुझ्या मनाचा एक हळवा कोपरा होती. आणि तू ती गाडी सहज विकून टाकलीस. ठीक आहे का आई, काही गोष्टी आयुष्यभर नाही जोडून ठेवता येत. ठीक आहे. आई मी आलेच सुधाकडे जाऊ. काय झालं? असे का बसलाय? तुझ्या लग्नासाठी पैसे लागणार आहेत ना, याचा विचार करतोय म्हणून बसलोय. हा मग तुला माहित आहे, अगं शिवानं तिची गाडी विकली आहे. दिव्या, अगं तुझ्या मनाला जरा तरी काहीतरी वाटलं पाहिजे ग. अगं त्या पोरीचे आभार मान. बाई आजी, शिवा बहीणच आहे ना माझी, मग बहिणीसाठी करते ती हे सगळं. शिवा मला कळतंय गाडी विकायला लागली, पण गरजच होती ना ग आपली. नाहीतर कुठून आणणार होतो आपण एवढे पैसे? त्यावर आता इतकं इमोशनल नका हो प्लीज. शिवा तू काळजी करू नकोस, मी परतफेड करेन तुला ह्याची. लग्नानंतर ना माझ्या नवऱ्याकडून नवीन कोरी गाडी घेऊन देईन तुला. नको दिव्या, काही गोष्टींची ना परतफेड होत नसते. आणि तू आता नको या सगळ्याचा विचार करू. तू तुझ्या लग्नाकडे बघ नीट. ओके चल येते मी. बाय. काय निर्लज्ज गारठी आहे ही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. माझं लग्न ठरलंय, पत्रिका द्यायला आलोय. हे घे. माझ्या लग्नाला नक्की यायचं तुम्ही सगळ्यांनी. अरे वा, पत्रिका छापल्या पण छान. शिवा सगळ्यांना घेऊन या, खास करून या टिंगूला. हा प्रयत्न करीन. प्रयत्न नाही, नक्की यायचंय. हे बघ, तू आली नाहीस ना, तुम्ही लग्न करणार नाही. नाही नाही, असं नाही होणार, मी येईन.
किंवा तुझा राग गेला नाहीये का अजून? नाही असं काही नाही आहे, मला जरा काम आहे, मी आले. अगं शिवा, आशू तिला खरंच काम असेल आपण निघूया, आपल्याला बऱ्याच ठिकाणी जायचं. अरे हो पण किती वियर्ड वागतेय. तिचा राग नसेल गेला अजून, जाऊ दे चल, उशीर होतो, निघू चल. चल. तुम्हाला वाईट नाही वाटलं? तुमच्या काळजाचा तुकडा होती तुमची गाडी, ती विकली मी. ज्या गाडीवर बसून तुमचा वेगळाच रुबाब दिसायचा, मला तुमच्या बरोबर त्या गाडीवर बसून एक एवढं भारी वाटायचं. ती गाडी नाही जपता आली मला. ज्या गाडीवर बसून तुमच्या बरोबर मला खूप आनंद व्हायचा, ती गाडी विकून आले मी आज. मला ना प्रॉब्लेम हाच होतोय की माझ्या आयुष्यातनं माणसं निघून जात आहेत, गोष्टी निघून जात आहेत. का? मी काय केलंय? का मिळतेय मला ही शिक्षा? मी काही चुकीचं वागले का? मला सतत या गोष्टीचं वाईट वाटत राहतंय की माझी जवळची माणसं माझ्या आयुष्यात नाहीच आहेत, ती निघून जात आहेत. काय केल्याने हे सगळं थांबेल? मी काय करायला पाहिजे? माझ्या मनासारख्या गोष्टी होणार आहेत का नाही होणार आहेत, तर त्या कधी होणार आहेत? तुमच्याकडनं आता उत्तराची अपेक्षाही नाहीये, कारण प्रश्न विचारण्याचा अधिकार मी गमावून बसले. तुमची गाडी नाही जपता आली मला, विकून टाकली मी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. शिवानी, अगं शिवानी, अगं शिवानी, तू उठली होतीस ना, परत का झोपलीस? गॅरेजला जायचं नाहीये का? उठ चल पटकन. काय झालं? गप्प गप्प काय? बरं वाटत नाहीये का? नाही अगं, बरं आहे. अगं मग काय झालं? गॅरेजला जायचं नाहीये का? उठ. राहू दे ना आई, आज कंटाळा आलाय. तुला गॅरेजला जायचा कंटाळा आलाय? अगं गॅरेजला जायचं म्हटलं की एका पायावर तयार होतेस तू. आज कसा काय कंटाळा आला? गाडी नाहीये म्हणून का? नाही असं काही नाही. शिवानी, बाकीच्यांपेक्षा 9 महिने जास्त ओळखते मी तुला. चल उठ, चल उठ उठ. आवर तू, मी पटकन चहा टाकते हा तुझ्यासाठी. शिवानी, मला माहितीये ती गाडी तू जीवासारखी जपली होतीस. साधा ओरखडा जरी आला ना त्या गाडीवर तरी तुला त्रास व्हायचा. आता सुद्धा त्याचाच विचार करून तुला त्रास होतोय ना. मग का विकलीस तू ती गाडी? आई हे बघ, लग्नासाठी गाडी विकणं गरजेचं होतं, त्याशिवाय पैसे कुठून आणणार होतो आपण? अगं पण त्याचा तुला त्रास होतोय ना. त्रासाचं काय गाई, तो होतोच आहे मला. पण मला ना असं खूप एकटं एकटं वाटतंय. म्हणजे मला माहितीये की गॅरेज मध्ये गेल्यावर गाडी नसणार आहे, ते माहिती आणि ते ठीकच आहे. पण आता यापुढे ती गाडी कधीच दिसणार नाही ह्याचं जास्त असं काहीतरी विचित्र वाटतंय मला. शिवानी, तू ती गाडी विकली हा निर्णय तुझा होता, तो तू पूर्ण विचार करूनच घेतला असशील ना. मग आता आपल्याकडे ती गोष्ट नाहीये,
म्हणून त्याचा त्रास करून काय उपयोग आहे? त्या गोष्टीची सवय सुद्धा तुलाच मोडावी लागणार आहे शिवानी. तुझ्या पप्पांना तुझा अभिमानच वाटत असणार. त्यांची मान खाली जाईल असं तू काहीही केलेलं नाहीयेस. तुझी जबाबदारी तू उत्तम पार पाडतेस का? आता ह्यावरून स्वतःला दोष देणं जरा बंद कर आणि ह्या गोष्टीचा विचार करणं बंद कर. म्हणजे तुला होणारा त्रास सुद्धा कमी होईल. खरंच एवढं सोपं आहे का ते? अजिबात नाही शिवानी. आपण एखाद्या गोष्टीचा जेवढा जास्त विचार करत बसतो ना तेवढा जास्त त्रास होतो आपल्याला. पण विचारच केला नाही ना तर ती गोष्टच आपल्या लक्षात राहत नाही बघ. हळूहळू आपण विसरून जातो. हे बघ, या गोष्टीचा जास्त विचार करून तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. माझं ऐकशील? तू तुझं मन दुसऱ्या कामात गुंतव म्हणजे ही गोष्ट तुझ्या लक्षातच राहणार नाही बघ. ठीक आहे. बरं चल आता आवर. मी गरम गरम चहा करते तुझ्यासाठी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. का वाजून निघून आला? गप होता. काय झालं काय? तुम्ही हो म्हटलात का सरगम मॅडम कडून गाणं शिकायला? नाही. मग कशा काय आला त्या परत? अहो मला शिकवायला आलेल्याच नाही त्या. चंचलाला शिकवायला आल्यात ना. मला शिकवायला नाही. आणि मी त्यासनी काय म्हणलं, चंचलाला शिकवता माझ्या कानावर जे काय पडेल ते आपलं मी गुणगुणतो, जमल तसं आपलं जमल तसं शिकतो जरा. नाही तर राहू दे. त्यांच्या पुढे बसून मी काय प्रत्यक्ष शिकणार नाही आहे. पण गरजच काय होती त्या चंचलाला गाणं शिकायला घ्यायची? आणि ते पण सरगम मॅडम कडून. त्या ना निमित्त काढून आल्यात परत या घरात. नाही कसं झाले आता, आईसाहेब काय म्हणल्या, त्या चंचलाला गाणं शिकवायला. चंचलाला गाणं शिकायचं आहे. तिची हाय इच्छा. आता तिला नाही म्हणलं तर ते कसं तिच्यावर अन्याय झाल्यासारखं होईल की नाही चंचलावर? तुम्ही सांगा मला. नाही अन्याय, माझं तिच्याविषयी काहीच म्हणणं नाहीये. तिनं शिकू देत ना गाणं. पण त्या सरगम मॅडम कडूनच का? आता का आल्या तर त्यांच्याकडनं का नाही हे तर सांगा. का नाही बरं? काय प्रॉब्लेम आहे? आई साहेबांच्या ओळखीच्या आहेत त्या. मला शिकवतच होत्या आधी त्या. आता माझं शिकणं बंद झालं तर त्याच्याऐवजी चंचलाला शिकवतात. एवढं सिंपल आहे. मी त्या सरगम मॅडम कडे आता शिकत नाही का नाही, झालं संपला विषय. नाही त्या चंचलाला शिकू देत त्यांच्याकडून गाणं. आणि तुमचं गाणं जरी बंद झालेलं असलं तरी मी तुम्हाला सांगितलंय ना अधिपती, तुमच्यासाठी ऑनलाईन क्लास मी सुरू करून देणार. हा ते तुम्ही म्हणला होता. पण आता राहून दे. राहू दे कसं? मुळीच नाही. तुम्ही गाणं शिकायचं. अहो आता कामाचा एवढा व्याप आहे, आम्हाला वेळ आहे काय सांगा बरं? त्या चंचीला शिकवता आमच्या कानावर जेवढं पडेल तेवढं आम्ही गुणगुणतो की बारीक बारीक. नाही मला चालणारच नाहीये. तुम्ही गाणं शिकायचं. माझं ठरलंय. तुम्ही गाणं शिकणार पण सरगम मॅडम कडून नाही. माझं ठरलंय. यांचं ठरलंय. वारं फिरलंय. माझं तरी नाही. तुम्हाला काय वाटलं? आम्हाला काय कळत नाही तुमचं काय ठरलंय काय चाललंय ते? हा तुम्ही ते काय म्हणतात ते कुठे गेले इंग्लिश? पजेशिव झालाय. पजेशिव शिव हे पजेशिव बिजेशिव वाईट. तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला काही दिसत नाही का? कळत नाही? हा एवढा अडगावे आम्ही. अहो एवढं अत्याच्या करण्यापेक्षा बोलून टाका की एकदा. काय ते मॅजिक वर्ड्स बोलून टाका की एकदाच. आमची बी कान आतुरल्या तो. काय राव, आम्ही म्हणलो होतो तुम्हासनी तंगवणार. आम्ही तुम्हासनी तंगवता आम्हीच तंगायला लागली. टोंक्या बोल. हा आलोच निघायला लागलोय. आलो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.
कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. यांना कळत कसं नाहीये? खरंच इतके माठ असतात ना पुरुष. त्या मोहितेताई म्हटल्या तसं केवढ्या हिंट्स देते मी, पण एकही हिंट यांना कळत नाहीये. आणि मलाही नीट सांगता येत नाहीये कसं होणार आहे. अहो हो नको. अधिपती, हे बघा, आपलं लग्न झालंय की नाही, आणि मी बायको आहे तुमची, लग्नाची बायको. म्हणजे बघा ना, माझा हक्क आहे ना तुमच्यावर. अहो हसताय काय? खरंच आहे. आणि तुमचाही माझ्यावर हक्क आहे, हो की नाही? मग तुम्हाला काही कळतच नाही स्वतःहून. सगळं सांगायला लागतं का तुम्हाला? हो, पुन्हा सगळं बोलायला मी हो, मी फोनवर बोलत होते. हा, तिथं आहे. तो एवढ्या लांबनं माणसं स्पीकरवर बी टाकून बोलत नाहीत. स्पीकर आहे का भोंगा? बरोबर. मी काय म्हटले की मी फोनवर बोलत होते असं म्हटलं का मी? मला तसं काय बोलते काय माहिती. मी फोनवर बोलत नव्हते, मी बोलणार होते फोनवर, आईला फोन करणार होते मी, असं म्हणायचं होतं मला. तर मी म्हटले की बोलत होते असं, पण म्हणजे मी खरं तर बोलणार आहे आता. हा, कळलं. म्हणजे नाही कळलं पण कळलं. पाकिट माझं विसरलो होतो म्हणताना मी आलतो. पाकिट विसर. तुम्ही घ्या, बोलून घ्या फोन. अक्षरा, काय चाललंय तुझं? काय मिळण्यासारखं वागतेस? ओके ना सगळं? हो, ओके सगळं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.